खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी रामा गाडे पोलिसांच्या जाळ्यात। शेवगाव पोलिसांची धडक कारवाई। शेवगाव दिनांक 16/4/2026। खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार रामा चंद्रकांत गाडे आणि त्याचा विधी संघर्षित साथीदार यांना शेवगाव पोलिसांनी शिताफीने अटक करून गजाआड केले आहे। दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळच्या सुमारास सालवडगाव येथील संदीप दिनकर लांडे वय 32 हे शेतात काम करत असताना त्यांच्या मित्रांनी त्यांना शेवगाव येथे बोलावून आणले। शेवगाव येथील ढाकणे वस्ती डायमंड शाळेच्या पाठीमागे काही कारणावरून वाद निर्माण झाला। या वादातून आरोपी रामा गाडे व त्याच्या साथीदाराने लाकडी काठी, कमरेचा बेल्ट व दगडाने मारहाण करून संदीप लांडे यांचा खून केला। या प्रकरणी फिर्यादी दिनकर भानुदास लांडे वय 55 राहणार सालवडगाव यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 268-32 भारत न्याय संहिता कलम 103-1-35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली 3 विशेष पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला। अखेर दिनांक 16 एप्रिल रोजी पहाटे आखेगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ आरोपी दिसून आले। पोलिसांना पाहताच ते पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक बाजीराव सानप यांच्यासह पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली। सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक बाजीराव सानप हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। रात्रीपासूनच पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी पहारा ठेवत सुरक्षा व्यवस्था चोख केली होती। यावेळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, PSI प्रवीण महाले, PSI कोठाळे, PSI सानप, PSI अशोक काटे, गोरे साहेब, बालवे साहेब, आबासाहेब गोरे, आदिनाथ शिरसाट, खेडकर साहेब, श्याम गुंजाळ, कॉन्स्टेबल तांदळे आदींनी बंदोबस्त ठेवून जयंती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले। प्रतिनिधी विजय मगर। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।